हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। देखो जो सिलसिला हम लोगों ने स्टार्ट किया है नवोदय 2026 के हिसाब से, उसकी शुरुआत लास्ट मतलब कल अपनी हो चुकी थी, बराबर है, जिसमें हम लोगों ने एडिशन कैसे करना है ना, इसके बारे में सीखा था। विथ बोरो, विदाउट बोरो, प्रॉपर पद्धतीने बघितलं होतं आपण, है ना। आणि त्यामध्ये अजून आपण बघितलं होतं की काय कशा पद्धतीने आपल्याला नवोदयच्या या प्रवासाला सुरुवात करणे। मी पुन्हा सांगतोय बाळांनो तुम्हा सगळ्यांना की नवोदयच्या सुरुवातीला आपल्याला करणे काय आहे, काय काय गोष्टी आपल्याला एक्झॅक्ट माहिती पाहिजे। तर त्या आधी ते स्टार्ट करण्याआधी मी फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगणार। मेरा नाम है राज बच्चा, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नए बच्चे हैं, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिएगा। ऐसे ही नवोदय के रिगार्डिंग हमें कैसे रहना है, कैसे चीजों को पढ़ना है, क्या क्या चीजें पढ़नी है और किस हिसाब से इस ट्रैक में हमें जाना है कि नवोदय तक हम लोग जा सके, इस पे हम लोग चर्चा रोजाना यहाँ पे किया करते हैं। अगर सपोज आप हमारे साथ जुड़ा रहना चाहते हो तो आप नवोदय 2026 हमारे ये व्हाट्सएप ग्रुप का हिस्सा बन सकते हो। आपको कुछ नहीं करना है, आपको सिर्फ ये स्कैन करना है, डायरेक्टली आप मेरे साथ जुड़ सकते हो व्हाट्सएप ग्रुप के साथ। अगर सपोज इस स्कैन के थ्रू आपको पॉसिबल नहीं है तो मेरे दिए गए नंबर पे आप हाय कर, पहले सबसे पहले तो आप मेरे नंबर को सेव कीजिएगा, बाद में ही हाय करके व्हाट्सएप का मैसेज भेजिए, तभी जाके आपको हमारे चैनल का भी बोलिए या फिर हमारे इस व्हाट्सएप ग्रुप का लिंक आपको मिलेगा। ये चीज ध्यान रखिएगा। मैं पिछले 3-4 सालों से बच्चों के साथ डील कर रहा हूं नवोदय के एक्सपर्ट के हिसाब से, तो ये अपना जो भी है रिजल्ट आपके सामने है, आप इसे समझ सकते हो। और आप अगर सपोज हमारे साथ जुड़ना चाहते हो, हमारे कोर्स का हिस्सा बनना चाहते हो, तो 2 दिन हो गए हमारा कोर्स स्टार्ट हुए। आप चाहो तो इस नंबर पे कांटेक्ट करके सारे डिटेल पूछ सकते हो कि कैसे हमारे साथ जुड़ना है। तो चलो शुरुआत करता हूं मैं ये बताने के चक्र के हिसाब से कि भाई शुरुआती तौर पे हम लोग क्या कर रहे हैं। जैसे आप लोगों को पता है हम लोग क्या सबसे इंपॉर्टेंट सबसे पहले क्या कर रहे हैं, रोज जो पहले आपकी चेकिंग होती है, रोज डेली बेस पे आपको जो मैंने टारगेट दिया है 1 to 13 तक, अभी फिलहाल का टारगेट मेरा वही है कि 1 से 13 तक टेबल आपको किसी भी हालत में आपको आने चाहिए। अब 1 का तो जरूरत ही नहीं है, 2 का तो आता ही है, तो इसका मतलब आपको सीधा सीधा चलो 2 से ही स्टार्ट करना है। 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 का कोई जरूरत नहीं है, 11 का भी कोई जरूरत नहीं है, डायरेक्ट 12 और 13 इतने टेबल अभी फिलहाल जो मैंने का अपना टारगेट है उसमें किसी भी हालत में अपने को 13 तक ही अच्छे से टेबल करने, और ऐसा करना है भाई। बीच से कैसे भी पूछूं मैं आपको, डायरेक्ट मैंने पूछ लिया 13 9 जा बता तो 107 बोलना चाहिए, 13 5 जा पूछा तो फटाक से आपके दिमाग में आना चाहिए 65, 12 9 जा पूछा तो फटाक से आना चाहिए 108, 12 5 जा पूछा तो फटाक से आना चाहिए 60। समझ रहे बातों को, समझ रहे बातों को। 12 8 विचारा पटकन आला पाहिजे किती 96। म्हणजे सांगण्याचा माझा उद्देश काय आहे की तुम्हाला कुठल्याही हालतमध्ये सिरीज मध्ये पाठ नको बाळा। जे तुम्ही सिरीज मध्ये पाठ करताना तसं नाही, पाठ करा घरी तुम्ही जसं तुम्हाला पाठ करायचं आहे, पण असं स्वतःला बनवा की एकदा जसं अगर सपोज तुम्ही ते टेबल केलं ना तर नंतर अजून तुम्हाला ते टेबल करायची गरज नाही पडली पाहिजे, इतका खतरनाक करून टाक। समजलं? आणि डेली बेसिसवर टार्गेट द्या स्वतःला, होतो। त्यातल्या त्यात अजून मी काय तुम्हाला सांगितलं आहे की स्क्वेअर पण करा। काय करा बाळांनो, स्क्वेअर। आता स्क्वेअर म्हणजे काय, कुठल्याही संख्येला ते सांगितलं आहे सगळं त्या बेसिक मधलं, तर हे 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर, हे सगळेच कुठपर्यंत 13 च्या स्क्वेअर पर्यंत तुम्हाला करणे आहे। म्हणजे टेबल तर करणे ही आहे, सोबत स्क्वेअर पण आणि सोबत क्यूब, ज्याला आपण घन म्हणतो। हा वर्ग झालं आणि हा घन, हे पण कुठपासनं बाळा 2 ते 13 पर्यंत। आपला सध्या टार्गेट तोच आहे ना, तर आपण हळूहळू जाणार आहोत। जसं 1-2 हप्ते झाले मी तुम्हाला टार्गेट बदलवून टाकणार, डायरेक्ट तुमचं टार्गेट काय येणार 1-2 वाढवून टाकणार, म्हणजे 14 आणि 15, म्हणजे हे 2 फाडे मी पुन्हा वाढवणार। ते असं करू आपण सोबत सोबत सोबत। आपण कसं करते तुम्हाला माहितच आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही बघितलं असणार ऍडिशन केलं होतं। आज आपण डिस्कस करणार आहोत बाळा सबस्ट्रॅक्शन। व्हॉट डज एक्झॅक्टली मीन बाय सबस्ट्रॅक्शन, तर वजा करणे। हा तर इंग्लिश मध्ये झाला ना रे, मराठीमध्ये कसं राहणार, तर मराठीमध्ये याला म्हणतात वजा बाकी। कोणती काकी, वजा बाकी। समजलं? तर या वजा बाकीला काय काय शब्द आहेत ते मी तुम्हाला सांगतोय। ये चीजें समझ लो बड़ा, जितना आप बेहतरीन रहोगे, जो आपको टारगेट दिया जा रहा है
आप अगर सपोज उस हिसाब से फॉलो अप मुझे दोगे तो मैं आपके साथ अच्छा हूं। ये चीजें याद रखिएगा, ठीक है ना? तो अपन अच्छे से पढ़ते रहे, यही माहौल अपना बना रहे, यही आप बस सोच रखिए और जो आपको बताया जाता है उसको आप फॉलो अप कीजिए, ठीक है? अभी हालांकि ये सारे की सारी चीजें मैं यूट्यूब पे नहीं प्रोवाइड नहीं करा पा रहा, लेकिन फिर भी जो अपने साथ जुड़े हैं उनको मैं प्रॉपरली उसी हिसाब से डील करता हूं, ये चीज याद रखो, ठीक है? तो देखो, वजाबाकी म्हणजे काय रे बाळा, त्याला सबट्रॅक्शन. काय काय अजून मराठीमध्ये शब्द आहेत ज्यामध्ये तुम्ही त्याला सबट्रॅक्ट करू शकता. कुठल्याही गोष्टी कुठून तरी काढणे. काढणे म्हणजे काय करणे बाळा? काढणे म्हणजे काय झालं? अजून सबट्रॅक्ट करणे, वजाच करणे झालं ना, ठीक आहे? अजून कमी होणे म्हणजे काय? ते पण वजाबाकीच झालं. मान्य कराल? कमी होतोय एखादी गोष्ट, समजलं? म्हणजे काय? मायनसच झालं, ठीक आहे? उतरता, उतरता म्हणजे काय? मायनसच करणे झालं. उतरता क्रम, समजलं ना? मायनसच करणं झालं. आणि सगळ्यात जास्त महत्वाचा शब्द तुम्हाला जरा नवोदय यूज करतो तो म्हणजे फरक, त्याला तुम्ही म्हणता डिफरन्स. हा डिफरन्स कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं बाळा, जेव्हा केव्हा तो फरक हा शब्द यूज करतोय ना रे, तेव्हा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की फरक सांगत असताना किंवा फरक विचारत असताना त्याचं असं म्हणणं आहे, मायनस तर करा, 100% मायनस करा, वजाबाकी 100% करा, पण कोणापासनं कोणाचं? काल सांगितलं, गुड, मोठ्यापासनं बाळा. मोठी संख्या मायनस छोटी संख्या. हे बारीक बारीक गोष्टी आहेत. हे आता आपण 1 महिन्यामध्ये ह्याच गोष्टी अभ्यास करणार आहोत. मेन आपला नवोदयचा सिलेबस असं नाही म्हणत की आपला सुरू नाही झालाय, झालाय, पण मेन नवोदयच्या सुरुवात आपलं कुठे नाही कुठे 2 हफ्ते अजून बाकी आहे. मैं कम से कम 2 हफ्ते सिर्फ आपको साइन की समझ, संख्यांची समज, चिन्ह जे आपण म्हणतो त्यांची समज, कुठे नाही कुठे जे व्हेरायटीज ऑफ संख्या असतात त्यांना तुम्ही कशा पद्धतीने ओळखू शकता, कसं काय तुम्ही ऍडिशन करू शकता, काय गुणाकार करायला लागतोय, केव्हा गुणाकार करणे गरजेचं असते, केव्हा भागाकार करणे गरजेचं असते, याबद्दल आपण डील करणार आहोत रे. समजलं काय? ठीक आहे? म्हणून फक्त समजून घ्या. काय म्हटलं मी? फरक, डिफरन्स कोणाला म्हणायचं? मोठ्यामधून छोटं मायनस करणे म्हणजे काय? म्हणजे काय? तर डिफरन्स, त्यालाच तुम्ही म्हणता फरक. समजलं? समजलं? ठीक आहे? है ना? जर मी तुम्हाला म्हटलं एखादा एक्झाम्पल अगर सपोज मी सांगतोय, ठीक आहे, की बळा आपली दिव्यानीचं वय असं विचार करू की 24 वर्ष आणि मीतचं वय भाऊ 95 वर्ष. किती वर्ष? 95 वर्ष. तर दोन्ही किंवा दोघांमधील वयाचं फरक सांगा. तर दोघांच्या वयाचं फरक सांगा. आता आला की नाही फरक? आता ज्याला फरक म्हणजे काय हे शब्दच माहित नाही, प्रॉब्लेम येणार की नाही येणार त्याच. आता मी असं नाही म्हणणार की कोणाला म्हणजे कुणालाच माहित नाही. मी प्रत्येक त्या विद्यार्थ्याबद्दल विचार करतोय की ज्याला कुठे ना कुठे गणिताचं त्रास येतोय किंवा गणितापासून नफरत आहे, गणित बिलकुल आवडत नाही. मी त्या प्रत्येक मुलाचा विचार करून हा कुठे ना कुठे माझा कोर्स किंवा माझ्या सांगण्याचा माझा हा उद्देश असतो. कारण की ही सुरुवात आहे. सुरुवातीमध्येच जर तुम्ही तुमचे कन्सेप्ट छान करून ठेवले ना, येणारे जे तुमचा प्रवास आहे हाच खूप सुखद राहणार आहे, इतकं लक्षात घ्या. कारण की तिथे हे डायरेक्ट शब्द राहतात. इतकं सोपं प्रश्न नसते, हा खूप सोपा प्रश्न झाला, पण फरक हा शब्द मला तुम्हाला समजून द्यायचं होतं, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की दिव्यानीचं वय 24 आहे, बरोबर आहे, आणि मीतचं वय 95 आहे. तुम्हाला फरक विचारलं ना बाळा, आणि फरक म्हणजे काय असते? मोठू मायनस छोटू. आता मोठू मायनस छोटू म्हणजे हा मीत किती मोठला आहे आणि हे दिव्याने किती बारकी आहे त्याच्याशी माझ्या म्हणणं नाही आहे. मोठू मायनस छोटू म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करणे, त्याला फरक म्हणतात. तर मोठू म्हणजे मीत किती कोण आहे? मोठू 95 आणि छोटू कोण आहे? 24. तर 94 मधून 24 मायनस करणे म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करणे झाला ना. त्याच कन्सेप्टला तुम्ही फरक असे म्हणता. काय म्हणता? फरक. काही डाऊट आहे बाळा कोणाला? थोडस तरी नाही? तर मग 95 मधून 24 मायनस करणार. कट. 5 4 गेलाय 1,
आणि 9तून 2 गेला 7, म्हणजे तुमचं उत्तर किती बाळा? 70. काही डाऊट आहे कोणाला? पक्का? आता जाऊया आपण प्रॉपर सबस्ट्रॅक्शनच्या प्रवासाला, ज्यामध्ये आपण सबस्ट्रॅक्ट करणार आहोत वजाबाकी. कोणती काकी? वजाबाकी. कसे? नॉर्मल संख्यांची. कुणाची? नॉर्मल संख्यांची. म्हणजे इथं बॉरो घेण्याची गरज नाही हा. नॉर्मल वजाबाकी बघूया आपण. नॉर्मल कसं? जर मी म्हटलं तुम्हाला 7तून 5 गेले रे, पटकन सांगू शकता ना तुम्ही? किती? तर 2. जर मी म्हटलं बाळांनो तुम्हाला 25 मधून 13 गेले, तर 5तून 3 गेलं 2, 2तून 1 गेला 1. बिलकुल साधा सर्वर साधं सांगत आहे मी हा. जर मी म्हटलं तुम्हाला 3, 5, 8 मधून 1, 2, 3 जर मला मायनस करायचे असेल, तर 8तून 3 गेला, राईट मधून सुरू करायचं बाळा. कुठून सुरू करायचं? राईट मधून. 8तून 3 गेला 5, 5तून 2 गेला 3, 3तून 1 गेला 2. हा तुमचा उत्तर आहे. समजलं का? समजलं? जर मी म्हणेल तुम्हाला बाळांनो 9, 8, 9, 5 किंवा 7, 5 मधून 8, 7, 1, 2, 3 मायनस करणे आहे, तर काय होणार बाळांनो? 5तून 3 गेला, 7तून 2 गेले 5, 9तून 1 गेला 8, 8तून 7 गेलं आणि 9तून 8 गेलं. म्हणजे माझ्या सांगण्याचा उद्देश तुम्हाला सर्वसाधारण जे वजाबाकी आपण करतो ना, तर ते उजव्या बाजूने करायची हा माझा उद्देश आहे. कुठून करायचं? उजव्या बाजूने. हा उजव्या राईट साइडने सुरू करायचं, लेफ्ट कडे जायचं. क्लिअर आहे? सर्वसाधारण संख्या होत्या. कोणत्या संख्या होत्या? सर्वसाधारण संख्या. ठीक आहे. आता बघूया आपण वजाबाकीच बघू. काय बघू? वजाबाकी. वजाबाकी म्हणजे सबस्ट्रॅक्शन. आता शब्द समजत आहेत ना? कारण की बघा, मी सांगण्याचा उद्देश काय करतोय तुम्हाला, खूप सारे मुलं असा विचार करा की इंग्लिश मीडियम मधून मराठी मीडियम घेतात. का बरं? कारण की नवोदय मध्ये थोडंसं बरं असते म्हणून. आता त्यामागचं सगळं काही डिटेलिंग मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला करणार आहे, की तुम्हाला नवोदयची परीक्षा मराठी मीडियम मध्ये देणं योग्य आहे की नवोदयची परीक्षा इंग्लिश मीडियम मध्ये देणं मग योग्य आहे. त्यावर आधारित मी एक व्हिडिओ आजच बनवतोय आणि आज तुम्हाला सांगतोय, जेणेकरून तुमचे हे बारकावे क्लिअर होऊन जातील बाळा. आणि आता बघा, जर कोणाला मराठी मीडियम घेतलंही असेल आणि इंग्लिश मीडियम मध्ये होता, त्याला ते शब्दांचा कुठे ना कुठे प्रॉब्लेम असतो ना, बरोबर है कि नहीं? अगर सपोज मैंने आप लोगों को बोल दिया क्या कि भाई दिव्यानी इज अ पर्सनॅलिटी विच हॅव द एबिलिटी टू डू समथिंग डिफरंट दॅन अदर, भाऊ सत्यानाश होईल का नाही होईल? काऊन? कारण काय? कारण की जे मी माझे बोललेले शब्द होते की कुठे नाही कुठे तो शब्द साठा तुमच्याकडे नाही, म्हणून तुम्हाला समजलं का? म्हणून तुम्हाला समजेल का? नाही ना. जर तो शब्द साठा असता, जे काही मी इंग्लिश मध्ये थोडा बहुत तुमच्यासोबत बोललं, ते सगळीच्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे जर असती, तेव्हा जाऊन तुम्ही कुठे ना कुठे त्याला छान फील केलं असतं. बरोबर आहे? मान्य कराल? तेव्हाच ते तुम्हाला समजलं असतं. आणि तो शब्दसाठा तुमच्याकडे नसते, म्हणूनच मुलं इंग्लिश मध्ये फसतात. हे लक्षात घ्या. आणि आता मराठीत बोलतोय तर तुमच्याकडे मराठीचा शब्दसाठा आहे ना बाळा. लहानपणापासून मराठीचं कुठे ना कुठे ज्ञान तुम्हाला आहे, म्हणून कोणतेही शब्द मराठीचे भरपूर तरी शब्द तुम्हाला समजतात. ठीक आहे हा ना. आणि आता तुम्ही कॉन्व्हेंट मध्ये शिकता म्हणा किंवा नवीन नवीन आता प्रायव्हेट शाळांमध्ये तुम्ही शिकतात, म्हणून इंग्लिशचा जास्त तिथं यूज होतोय. काही शब्द मराठीचे तुमचे लुप्त झाले आहेत. आणि जर ते इंग्लिश मधून तुम्हाला मी थोडंसं समजून सांगितलं इंग्लिशचे शब्द मराठीमध्ये, तुम्हाला आठवतं. समजलं? ठीक आहे. आता कोणाकोणाला बेरीज म्हणजे ऍडिशन होते हा माहित नव्हता, होता की नाही? आता कोणाकोणाला सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी होते हे माहित नव्हता. जर मी म्हणेल की बाळा 9 वजा कर 5 मधून, पायातच राहील. का म्हणलं ना बाबा? जर मी म्हणेल 9 सबस्ट्रैक्ट करिए 4 में से, सॉरी 4 सबस्ट्रैक्ट कीजिए 9 में से, तुम्ही मला मस्त व्यवस्थित करून टाकाल, कारण की तो सबस्ट्रॅक्ट नावाचा शब्द तुम्हाला माहिती आहे. पण त्या सबस्ट्रॅक्टलाच वजाबाकी म्हणतात किंवा वजा करा म्हणतात, हा माहिती नाही. बघा, इतक्या बेसिक लेवल पासून आम्ही जातोय. आता तुम्ही ठरवा आमच्यासोबत कशा पद्धतीने तुम्हाला जोडायचं आहे ते. ओके. तर वजाबाकी म्हणजे काय बाळा? तर सबस्ट्रॅक्शन. कोणती ऍक्शन? नाही तर मायकल जॅक्सन म्हणजे बहा. मी का म्हणतो, आता साधावाला नाही बाळा, आता जरा उधार घेणेवाला.
कोणता वाला? उधार घेने वाला, उधार घेने वाला मतलब बोरो लेने वाला. ठीक आहे, ठीक आहे. जसं अगर सपोज मी म्हटलं तुम्हाला 21 मधून मला 5 मायनस करणे, बोंबला. 21 मधून काय मायनस करणे? 5 मायनस करणे. तर ह्या जो शेवटचा जो काही तुम्हाला अंक दिसत आहे, हा जो अंक याच्या खाली असलेल्या अंकापेक्षा लहान आहे ना बाळा. तर ज्या क्षणी हा लहान तुम्हाला दिसतोय, याला कुठे नाही कुठे मोठा करावा लागेल. याला मोठा करण्यासाठी इथून 10 घ्यावं लागतं, हे लक्षात ठेवा. 10 घेणे म्हणजे एक ऑलरेडी आहे, 10 आणि 1 म्हणजे किती झाले? 11. म्हणजे यामध्ये जे कुठला पण अंक असतो यापेक्षा जर तो लहान आहे, डायरेक्ट त्यामध्ये 10 बेरीज करून टाकणे, इतका लक्षात घ्या. समजलं? म्हणजे हा 1चा काय झालं बाळा? 11 आणि 11 मधून 5 गेले रे 6. हे बिलकुल पहा, हे तोंडपाठ पाहिजे तुमचे. जसं बेरीज मध्ये मी सांगत असताना तुम्हाला काय म्हटलं होतं? 1 ते 10 पर्यंत असलेले प्रत्येक अंकांची बेरीज ची समज तुम्हाला असायला पाहिजे रे. पटकन तुमच्या मनात आलं पाहिजे 3 आणि 5 किती होतात? तर 8 होतात. 5 आणि 8 किती होतात? तर फटाकसे तुमच्या मनात आलं पाहिजे किती? 5 आणि 8 पटपट सांगितलं होतं ना. कसं? 13. आणि 9 आणि 5 पटकन म्हटलं तुमच्या मनात काय आलं पाहिजे? 14. 9 आणि 4 पटकन 13. समजत आहे? या गोष्टी आणि ते फक्त ह्या छोट्या छोट्या गोष्टींसोबत डील करा रे. मी खरं सांगतोय, तुमचे कॅल्क्युलेशन खूप जोरदार होऊन जातील. कारण की बेरीज मध्ये या गोष्टी तुमचे बिलकुल तोंडपाठ पाहिजे. आणि वजाबाकीमध्ये जसं आता तुम्हाला काय गरज पडली माहित आहे ना? 11 मधून 5 वजा करायची गरज पडली. म्हणजे इथे तुम्हाला 1 ते 20 पर्यंतचे जे अंक असतात त्यांची एकमेकांसोबतची वजाबाकी तोंडपाठ पाहिजे. 19 मधून 8 गेले तर पटकन आला पाहिजे किती? तर 11. 11 आपलं. 19 मधून 10 गेले तर पटकन आला पाहिजे 9. 12 मधून जर 3 गेले तर पटकन आला पाहिजे किती? 9. ह्या म्हणजे पाठ पाहिजे कुठपर्यंत? 20 पर्यंतच्या संख्या अंकांची एकमेकांसोबत. क्लिअर आहे? तर मग बघ बाळा, हा झाला. आता तुम्ही याला मोठा करण्यासाठी इथून उधार घेतलं होतं ना, तर इथे एक वापस करा त्याचं. तर 2तून 1 गेला किती? 1. तुम्ही तिथून न करता तुम्ही काय करता? इथून 1 मायनस करून टाकता. तुमच्या शाळेत कोणी कोणी वेगळं सांगतो, कोणी वेगळं सांगतो. तुम्हाला जे पटतं ना बाळा तसं करा. काही असं कंपल्सरी नाही की मी जसं सांगतोय तसंच करा. मी लहानपणापासून कसं करतोय तुम्हाला कालच सांगितलं. मी इथून उधार घेतलं, इथं खाली वापस करून टाकतो. असं 2तून 1 गेला 1. मला हा बरं वाटतंय. तुम्हाला ते वरचं कट करणं आवडत असेल तुम्ही वरतून कट कराल. ओके, नेक्स्ट बघूया यामध्ये प्रश्न. आता बघ रे बाळा, जर मी म्हटलं तुम्हाला 3257 मायनस, चला जास्त मोठं झालं का? 325 मायनस 298. टेन्शन घ्यायचं नाही, पुन्हा तेच गोष्ट करणे. काय? 5 हा अंक 8 पेक्षा लहान आहे ना बाळा. त्याला मोठा करायसाठी काय? 10 उधार घ्या म्हणजे 15 झालं. 15 मधून 8 गेले. पुन्हा गरज पडली ना 20 पर्यंतच्या अंकांची, तर 15 मधून 8 गेले बाळा 7. म्हणजे खाली इथे 7. 1 त्याचा वापस करा. आता पुन्हा 2 मधून 10 जात नाही. आता बघा 10 घ्यावा लागतील. आता हा 9 नाही राहिला, कारण की 1 त्याला परत मिळालं ना. 9चे किती झाले? 10. पण आता हा 2 काय आहे? लहान आहे ना, त्याला मोठा करायसाठी याला पण उधार घ्या. किती झाले? 12. आणि 12 मधून 9 नाही बाळा, कारण की 1 परत केला तर तो 9 नाही राहिला. आता किती झालं? 10. तर 12 मधून 10 गेले रे 2. आणि हा वापस केला, त्याला उधार घेतलं होतं तर आता हा 2 राहिला का? तो 3 झाला. तर 3 मधून 3 गेले रे टकल्या. म्हणजे उत्तर तुमचा 27. समजत आहे? ह्या गोष्टी तुम्हाला येतात, नो डाऊट नाही येत. तर मी त्या प्रत्येक तमाम जे काही जनता, जे काही मुलं मला जे बघत आहेत, ज्यांना असं कुठे ना कुठे कॉन्फिडंट आहे कुठे किंवा की मला हा गणित जमत नाही किंवा मला हे वजाबाकी वगैरे येत नाही, मी त्या सगळ्या मुलांसाठी किंवा सगळ्या पालकांसाठी हा कुठेतरी व्हिडिओ जारी करत आहे की ज्यांना असं वाटतं की नाही माझ्या मुलाला किंवा मुलीला बेसिक येत नाहीये या संदर्भात. ओके, तर बघा नेक्स्ट अगर सपोज त्याच्यामधला प्रश्न बघूया बाळांनो आपण. तर बघ, जर मी म्हणेल की 1 नाही 9 टकल्या 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 बोंबला आणि खतरनाक 9 मेला. समजला का नवऱ्याओ? अय नवऱ्याओ समजला? अय नवरदेव समजला का? समजला. चला आता का करणे आहे?
माइनस करने हैं, टेंशन घ्यायचा नहीं, ठीक है। हाँ चलो, बीच बीच में ऐसे कुछ तो भी आते जाएंगे, ठीक है, समझ लो। आता सर वरती टकले आहे ना जी बोंबला, भाऊ सीधी गोष्ट आहे ना, काही असो कोणती संख्या असो त्याच्यामध्ये 10 मिळवणे। आता टकल्या प्लस 10 करणे म्हणजे 10च होते ना, टकल्या प्लस, समजलं, म्हणजे 10 तून 9 गेलं बाळा 1, पण उधार घेतलं होतं वापस करा, समजलं। आता हा पुन्हा, आता 9चा किती झाला 10, आणि हा तर टकल्या आहे त्याला अजून 10, भाऊ 10 तून 10 गेले टकल्या, आता पुन्हा वापस करा त्याचं, केलं, ठीक आहे। आता अजून पुन्हा हा काय टकल्या, त्याला अजून 10 बनवा, तर 10 तून 10 गेले पुन्हा टकल्या भाऊ बोबल, समजलं। आता भाऊ हा 9 आहे आणि हा 9 आहे का, नाही, हा 10 झालं ना रे, कारण की एक त्याचा परत झालं, 9 आणि 1 किती 10, तर मला सांग आता हा 9 मधून 10 जातो का, नाही ना, मग त्याला मोठा बनवण्यासाठी पुन्हा 10 घ्यावा लागेल, पण 10 चालणार का इथे, 10 बेरीज करावा लागेल, म्हणजे 10 आणि 9 किती रे बाळा 19, तर 19 मधून 10 गेले किती 9, आणि त्याचा एक वापस करा, तर 9 मधून तुमच्या बाळा 1 गेला तर किती 8, तर असे तुमचे हे उत्तर राहतात। वजाबाकी समजली बाळांनो। मी काही प्रश्न तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून देतोय, होमवर्क सांगण्याआधी तेच सांगेल मी की आम्ही कुठे ना कुठे नवोदय सोबत डील करतोय, तुम्हाला जर आमच्या सोबत जोडायचं असेल तर आमच्या या व्हॉट्सअप ग्रुप सोबत तुम्ही हिस्सा बनू शकता, आणि कुठे ना कुठे या व्हॉट्सअप ग्रुप सोबत अगर सपोज तुम्हाला जोडायचं असेल तर या नंबरवर तुम्ही नंबरला आधी सेव्ह करा आणि स्कॅन करा, किंवा स्कॅन करा मर्जी तुमची, नंबरला सेव्ह आधी जरूर करा आणि व्हॉट्सअपवर हाय पाठवा, आपोआप सगळे लिंक येऊन जाणार। गेल्या 3-4 वर्षापासून जे मी नवोदय सोबत डील करतोय ते रिझल्ट माझं तुमच्या समोर आहे, किती मुलं कुठे कोणत्या शाळेमध्ये लागले नवोदयच्या त्याच तुम्हाला सांगितलेलं आहे। माझा कोर्स 2 दिवस झाला स्टार्ट झालाय, तुम्हाला आमच्या सोबत जोडायचं असेल तर या नंबरवर संपर्क करा, सगळे डिटेल तुम्हाला माहिती पडणार, आपोआप तुम्हाला सगळे लिंक येऊन जाणार की कसं जोडणे आहे बा, ओके। तर होमवर्क बघूया बाळांनो, आणि अगर सपोज तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब पक्का करा, मित्रांना पण शेअर करा की बेसिक लेवल पासून आम्ही कुठे ना कुठे अभ्यास करतोय याबाबत, ठीक आहे। तर बघा पहिला प्रश्न, 297 minus 123, 345 minus 124, या 3 बोल दो 124, उसके बाद 99999 minus 84897 ऍट खतरनाक, आणि 54321 मायनस 35 नाही होणार इथे 25713, आणि त्यानंतर 10000 मायनस 989 मायनस करणे आहे, त्याच्यानंतर 10000 मायनस 7899 तुम्हाला मायनस करणे। या 1 2 3 4 5 6 6ही प्रश्नांचं तुम्ही पण मला कमेंट करून उत्तर सांगू शकता, मी कमेंट पक्का बघणार आणि ओरल त्या हिशोबाने आपण डील करण्याचा प्रयत्न करूया। उद्याला जेव्हा आपण भेटू गुणाकाराच्या स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत, गुणाकाराचे काय काय बारकावे असतात, का बरं गुणाकार करायचं असते, या सगळ्या गोष्टीबद्दल आम्ही डील करणार आहोत। तो बच्चा आई होप आपको ये सारी चीजें समझ में आई होंगी जो भी मैंने आपके साथ डिस्कस किया है। मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए, थैंक यू सो मच, टाटा बाय बाय, नमस्कार।